नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा जी की 21 डिसेंबरला होणार आहे, त्या संदर्भात या ठिकाणी विविध बातम्या समोर येत आहेत. सर्वजण वाट बघताय ती म्हणजे एमपीएससीच्या नोटीसची, की एमपीएससी कधी नोटीस काढते आणि परीक्षा कधी अधिकृतपणे पुढे झाली अशी घोषणा करते. पण त्या संदर्भात सुरुवातीला परीक्षा पुढे जाणार आहे अशा बातम्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आणि आता सध्या आजची जी बातमी आहे म्हणजे रविवारची, तर यामध्ये लोकमतने असं सांगितलेलं आहे की एमपीएससी संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि जे काही जिल्हाधिकारी आहे, अप्पर जिल्हाधिकारी, त्यांच्या अंतर्गत एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये परीक्षा केंद्रावर जे कर्मचारी असतात त्यांना परीक्षेच्या नियोजनाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यावरून आणखी कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालंय की नेमकी परीक्षा पुढे जाणार आहे की नाही जाणार आहे. तर संपूर्ण बातमी काय छापून आली त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससीची राज्यसेवा असो, गट ब असो किंवा गट क ची तयारी करत असाल, तर त्यासाठी अगदी मोफतमध्ये आपण मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. त्याला तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही रिक्वेस्ट पाठवा. त्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲक्सेप्ट केलं जाणार आहे आणि तिथे आपण सध्या PYQ प्रश्नांचा सराव करत आहोत. तर त्याला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ही न्यूज प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये दिनांक सर्वात प्रथम पाहूया. 7 डिसेंबर 2025 म्हणजे आजचीच ही बातमी आहे. लोकमतने प्रसिद्ध केली. यामध्ये टायटल त्यांनी दिलंय की एमपीएससी संयुक्त सेवा पूर्व परीक्षेचे नियोजन, अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली बैठक. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्व परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. याचं नियोजनाचा आढावा घेण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा उपकेंद्र प्रमुख, त्यानंतर प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षा केंद्रावरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व बंदोबस्त योजना, निरीक्षकांचे कार्यवाटप, वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य तसेच CCTV देखरेख व्यवस्था तसेच परीक्षा शिस्तीचे पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आलेले आहे. आगामी परीक्षांचे महत्त्व लक्षात घेता सर्व केंद्रांवर शांततापूर्ण व नियंत्रण वातावरण ठेवण्यासाठी विशेष भर यामध्ये देण्यात आलेला आहे. अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले की परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने आणि नियमबद्ध पद्धतीने कार्य करणे अत्यावश्यक आहे. वेळेचे काटेकोर पालन, संवेदनशील केंद्रावर विशेष दक्षता आणि तांत्रिक सुविधांची योग्य तपासणी या सर्व गोष्टी सुनिश्चित कराव्या. बैठकीत शिक्षण विभाग, पोलीस विभाग, वाहतूक शाखा, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि उपकेंद्र प्रमुख उपस्थित होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये जी बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आहे परीक्षाच्या नियोजनाबाबत. पण परीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस या कारणाने आहे की 21 डिसेंबरला होणार आहे मतमोजणी. आता प्रश्न असा आहे की 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, तर त्या ठिकाणी विविध प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, जे कर्मचारी या ठिकाणी 21 तारखेला मतमोजणी होणार आहे त्या कामात गुंतलेले असतील, फॉर एक्झाम्पल कोणी होमगार्ड असेल, त्यानंतर कोणी कॉन्स्टेबल असतील किंवा कोणी शिक्षण विभागातील कर्मचारी असतील, म्हणजे इतर विभागाचे जे काही कर्मचारी यामध्ये, त्यासोबतच महसूल विभागाचे सुद्धा काही कर्मचारी असतात, तर या मतमोजणी प्रक्रियेमध्ये ते जर गुंतलेले असतील आणि त्यांनी जर आपल्या परीक्षेचा फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणी ते उपस्थित राहू शकतात का. आता त्यांचा यामध्ये दोष तरी काय, कारण की त्यांच्या जर त्या ठिकाणी ड्युट्या लागल्या तर ते परीक्षेला हजर राहू शकणार नाहीत आणि या कारणाने सुद्धा परीक्षेला ते मुकू शकतात. एक कारण हे. दुसरं म्हणजे की 21 तारखेला मतमोजणी आहे, त्यामुळे विविध अडथळे सुद्धा निर्माण होऊ शकतात. जे काही कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि इकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा सुद्धा भासला जाऊ शकतो. अशातच 20 तारखेला काही ठिकाणी मतदान आहे, तर मग त्या ठिकाणचं नेमकं काय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी चान्सेस परीक्षा पुढे जाण्याचे आहे, पण याबाबत जी काही नोटीस आहे ती आपल्याला एमपीएससी कडून अपेक्षित होती. आतापर्यंत जर एमपीएससीने नोटीस काढली असती तर यावर चर्चा करण्याची कुठलीही गरज नव्हती. मात्र एमपीएससीने अजूनपर्यंत तरी नोटीस काढलेली नाही. उद्याचा सोमवार आहे, पॉसिबिलिटी आहे की उद्या याकडून नोटीस एमपीएससी कडून येणं अपेक्षित आहे. उद्याच्या तारखेत एमपीएससी कडून नोटीस आल्यानंतर आपल्याला क्लिअर होऊन जाईल की परीक्षा पुढे जाणार आहे किंवा जाणार नाही. सध्या तरी अपडेट हीच आहे की परीक्षा पुढे जाण्याची शक्यताच आहे. कोणीही कन्फर्म सांगू शकत नाही की परीक्षा पुढे जाणार आहे म्हणून. सध्या फक्त पॉसिबिलिटी आहे, 99% चान्सेस आहे की आपली एक्झाम पुढे जाईल. पण शेवटी निर्णय जो आहे तो आयोगाचा अंतिम असणार आहे. आयोग जी नोटीस काढेल त्यावरच डिपेंड आहे. अजूनपर्यंत तरी आयोगाने नोटीस काढलेली नाही. जशी आयोगाकडून नोटीस येईल तशी ती टेलिग्रामला प्राप्त होईल. म्हणून तुम्ही आपला टेलिग्राम जे आहे त्यालाही जॉईन करून ठेवा, म्हणजे जर नोटीस आली तर त्या टेलिग्रामला मी लगेच टाकून देईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी काही आतापर्यंत बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला काय वाटते, नेमकी परीक्षा पुढे जायला हवी की नाही जायला हवी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.